पिंपरी चिंचवड से लगातार 2 बार बिना किसी विरोध से चुने गए बीजेपी नगर सेवक रवि लांडगे ने आज पिंपरी चिंचवड महानगर पालिका के महापौर पद के लिए अपना अर्ज दाखिल किया है, जबकि शर्मिला बाबर ने उप महापौर पद के लिए अपना अर्ज दाखिल किया। भाजपा ने पहले मेयर पद के लिए रवि लांडगे और डिप्टी मेयर पद के लिए शीतल उर्फ विजय शिंदे के नामों की घोषणा की थी, लेकिन शीतल शिंदे के डिप्टी मेयर पद के लिए अपना अर्ज दाखिल करने में नाराजगी जताने के बाद बीजेपी ने शर्मिला बाबर से डिप्टी मेयर पद के लिए अपनी एप्लीकेशन फाइल करवाई है। मेयर पद के लिए और डिप्टी मेयर पद के लिए एप्लीकेशन फाइल करते समय पिंपरी चिंचवड बीजेपी में भारी नाराजगी देखने को मिली। मेयर और डिप्टी मेयर पद के लिए एप्लीकेशन फाइल करते समय पिंपरी चिंचवड शहर बीजेपी के शहर अध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे भी मौजूद नहीं थे, जबकि शीतल शिंदे समेत कई बीजेपी नगर सेवक गैर हाजिर दिखे। पिंपरी चिंचवड शहर में इस बात की जोरदार चर्चा थी कि शत्रुघ्न काटे भी पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन में मेयर पद के लिए इच्छुक थे। हालांकि हमारी पार्टी एक डिसिप्लिन पसंद करने वाली पार्टी है और बाकी इच्छुक पदाधिकारियों के बारे में जल्द ही सही फैसला लिया जाएगा, ऐसा पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन में बीजेपी ग्रुप लीडर प्रशांत शितोले ने मीडिया से बात करते हुए कहा। आज 2017 नंतर 9 वर्षाच्या कालखंडानंतर ही महापालिकेची निवडणूक होतीये आणि महापौर पदाची निवड जवळपास 6-6.5 वर्षानंतर होतीये। शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता दुसऱ्यांदा आल्यानंतर आज एकमतानं भोसरीतून निवडून आलेले 2 वेळा बिनविरोध निवडून आलेले रवी बाबासाहेब लांडगे यांची महापौर पदासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून निवड करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांचा अर्ज दाखल केल्यानंतर उपमहापौर पदासाठी शर्मिलाताई बाबर या आमच्या आकुर्डीतल्या भगिनी आहेत, त्यांची निवड करण्यात आली। त्या दोघांचेही नॉमिनेशन आम्ही 4ही आमदारांच्या उपस्थितीत सर्वांच्या एकमतानं या ठिकाणी सबमिट केलेले आहेत। पहिल्यांदा नाव वेगळंच होतं उपमहापौर पदासाठी, ऐन वेळी का बदलण्यात आलं, काय नक्की कारण आहे? आणि ते नाराज आहेत कसे? नाही, एक लक्षात घ्या, इथे दिसत नाही, इथं बरेच दिसत नाहीत ना, मग सगळेच नाराज आहे असा त्याचा अर्थ होत त्याचं नाही। नावाचं नाव नाव असताना ते राज्य पातळीवर नाव आलं होतं ना, प्रदेशाध्यक्षाने नाव पाठवलं। हो, मान्य आहे, परंतु काही बदल राजकीय परिस्थितीमध्ये घडामोडीत होत असतात। 6-6.5 मी जसं तुम्हाला सांगितलं की 6.5 वर्षानंतरचा हा कालखंड आहे महापौर आणि उपमहापौर नेमणुकीचा। त्यामुळं तुम्हालाही आठवत असेल की या अशा घडामोडी इथनं पूर्वी सुद्धा भूतकाळात घडलेल्या आहेत। त्यामुळं ते आमच्या पक्षाचे फार जुने सदस्य आहेत आणि एकमेव नगरसेवक आहेत की ते 3 वेळा निवडून आलेले आहेत। त्यांची नाराजी नाही, परंतु वरिष्ठ पातळीवर त्या पदाकरिता दुसरं नाव इच्छुक झाल्यानंतर निश्चितच त्यांच्या विचारानुसार शर्मिलाताईंची नेमणूक आम्ही करण्यात आली आणि त्यांचं नॉमिनेशन आम्ही आता सबमिट केलं। स्टँडिंगचा विषय हा येत्या 10-15 दिवसात ठरेल। सत्तारूढ पक्षनेतेपदी माझी आणि महापौरपदी रविभाऊची निवड झाल्यानंतर या शहरामध्ये महिलांना सुद्धा तेवढंच प्राधान्य देण्याची भूमिका गेल्या अनेक वर्षातली तुम्ही पाहताय। तोच प्रयत्न यशस्वी करताना शर्मिलाताईंची नेमणूक उद्याच्या काळात उपमहापौर म्हणून झालेली असेल, एवढं मात्र मी तुम्हाला एकदम स्पष्टपणानं सांगतो। शीतल शिंदे हे पूर्वी महापौर पदासाठी सुद्धा इच्छुक होते, त्यांच्याबरोबर 10 सहकारी आमचे इच्छुक होते। ऑब्व्हियसली पद एकच आहे तर एकाचीच कुणाची तरी निवड होणार आहे आणि वरिष्ठ पातळीवर सुद्धा त्यांची सुद्धा कसरत होत असते, या आमदार लोकांची कसरत होत असते की कोणाला निवडायचं। आपले सगळे सहकारी चांगले असतात, त्यामुळे ऑब्व्हियसली काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करून आणि त्यांना काही भविष्यातल्या कमिटमेंट करून या गोष्टींना कुठं ना कुठेतरी वेळ द्यावा लागतो। म्हणून त्यांना विनंती करून उद्याच्या काळामध्ये त्यांना जे काय अपेक्षित आहे ते देण्याचा प्रयत्न भविष्यात केला जाईल। निष्ठावंतांना डावललं जाते भाजपमध्ये, नाही, असं काही नाही, निष्ठावंतांना डावलायचं काय कारण आहे? कार्यकाळ वाटला जाणार आहे, तो वरिष्ठ पातळीवर निर्णय ठरेल। मुख्यमंत्री साहेब आणि प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख मंडळांच्या चर्चेतून तो निर्णय होईल भविष्यात। परंतु ते देखील महापौर पदासाठी इच्छुक होते ना, परंतु एक लक्षात घ्या, तुमच्या माहितीसाठी तुम्हाला जे पत्र सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे ते कोणाच्या नावाने आहे? आपण सत्तेची सुरुवात आहे, महापौर पदापासून परत प्रशासकीय कार्यकाळ संपणार आहे आणि सत्ता सुरू होणार आहे। भाजपची पहिल्यापेक्षा जास्त जागा येऊन सत्ता आली, ते शहराध्यक्ष होते, ते पाहिजेत ना अशा चांगल्या एक प्रसंगी। लक्षात घ्या, ते स्वतः ते इच्छुक होते, यात काही दुमत असायचं काय कारण नाही। परंतु पक्षाची जबाबदारी सुद्धा ते विसरलेले नाहीत, त्यामुळं
मला त्यांचा स्वतः फोन आला की जे काही सोपस्कर या पदासाठी जे फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या फॉर्मॅलिटीज तुम्ही करून घ्या, नाराजीचा विषय नाही. आणि मी जसं म्हटलं, जसं तुम्ही आता एक प्रश्न केला की याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवरून उद्याच्या काळात चांगला निर्णय सुद्धा त्यांच्या बाबतीत होऊ शकतो. त्यामुळं हे बघा, जर तरला मजा नाही. मी तुम्हाला इथं आता 7, 8, 9 वर्षानंतरच्या कालखंडानंतर मी काहीतरी सांगणं हे चुकीचं होईल. पुन्हा मी फोन केला होता, त्यांनी मला मनापासून शुभेच्छा दिल्यात. पक्ष नक्कीच त्यांच्याबद्दल चांगला विचार करेल. पुढच्या वेळेस विचार करेल का? पुढच्या वेळेस नाही म्हणताय तो. पुढचं वर्ष आता पक्ष विचारातच आहे. पक्षाची जबाबदारी बापूंवर आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला गतकाळात आठवत असेल तर मागच्या वेळी माई ढोरे महापौर शहराच्या 2.5 वर्ष होत्या. त्यामुळे काय होतं, झालेलं आपण विसरायचं नाही ना. ज्या झालेल्या गोष्टी झालेल्या आहेत ना, ताई आमच्या महापौर आहे, आमदार आहेत. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने इथं आमदारकी या शहराला विधान परिषदेच्या रूपाने दिलेली कशी विसरून चालेल? नाही, ते वरिष्ठ पातळीवर निर्णय ठरतील. आज हे बघा, निवडणुकीच्या ज्या काही अडचणी झालेल्या आहेत त्या झालेल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात दादांची अशी घटना घडल्यानंतर उद्याच्या काळामध्ये आपल्याला विरोधक हा शब्द न राहता आपण या शहराच्या जर विकासासाठी एकत्र आहोत तर त्या शहराच्या विकासासाठी विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा काय फॉर्म का भरला याची उत्तरं मी नाही देऊ शकत. कल नाहीच आहे, तुम्ही बळच कल करू नका. ते येणारा काळ ठरवेल ना त्यावेळेस. आणि ते नामुष्की वगैरे तुम्ही म्हणताय साहेब, आम्ही दिलं ना, दुसरं नाव आलं ना. त्यामुळे नामुष्की वगैरे असले शब्द नाही योग्य. असं नाही काय जाहीर साहेब, एक लक्षात घ्या, पक्षाचा निर्णय घेण्याचा जसा अधिकार आहे तसा बदलण्याचा पण अधिकार पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर असतो. त्यामुळे त्यांच्या आदेशाच्या पुढे आम्ही लोक कोणी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे, विनंतीप्रमाणे आपण हा निर्णय घेतलेला आहे.